नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे वनरक्षक पदेकरिता. तर त्याचं ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहेत. तर त्या तारखा कधी आहेत, काय आहे त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर ही माहिती असणार आहे ती आहे औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर या वनवृत्ताखाली. तर आधी 5 तारखेला ज्यांचं होतं ग्राउंड, तर त्यांचं 6 तारखेला शिफ्ट केलेलं. त्याचे तुम्हाला काय केलं की मेल आलेला आहे. लक्षात घ्या की तुम्हाला काय केलं की मेल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं हॉल तिकीट आलेलं आहे तुम्हाला. धाव चाचणीचं ते हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता 6 तारखेला तुम्हाला कुठे जायचं बघा. 6 तारखेला तर सगळ्यात पहिले तर ही आहे पार्किंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ऑरिक जवळ शेंद्रा एम-आय-डी-सी छत्रपती संभाजीनगर इथे तुम्हाला जायचं आहे. सकाळी 6 वाजता सॉरी 6 तारखेला असणार आहे, सकाळी 6 वाजल्यापासून असणार आहे. आता तुम्हाला काय-काय घेऊन जायचं आहे त्यासाठी? तुम्हाला या धावण्यासाठी एक हॉल तिकीट लागेल. त्याच्यानंतरनं तुम्हाला एक फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर एक वचनपत्र लागणार आहे. ओळखपत्राचा एक पुरावा लागेल. त्याच्यामध्ये आधार कार्ड, वाहन चालवण्याचा पुरावा म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदान कार्ड यापैकी एक असेल ते चालणार आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय केलं, की ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्हाला काय केलं, की बोलवणार आहे. ओके. अनुपस्थित राहिले तर दुसरी संधी तुम्हाला भेटणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला शूज जे साहित्य आहे, तुमचे स्वतःचे शूज, तुमचे ड्रेस असेल, तो स्वतः काय करायचं की घेऊन यायचा आहे. ओके. त्याच्यानंतरनं चाचणी दरम्यान उमेदवारास कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ लागल्यास कोणत्याही टप्प्यातून बाहेर पडू शकतो. तुम्हाला त्रास होत असेल तर बाहेर पडू शकता. त्याच्यानंतरनं शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे शासकीय अधिकाऱ्याचे अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र धाव चाचणीसोबत आणायचे आहे. त्याच्यानंतर नसल्यास तुम्हाला काय करायचं प्रवेश देणार नाही. त्याच्यानंतरनं सेपरेट कुणाला तुम्हाला पत्रव्यवहार केला जाणार नाही सांगत आहे. तर या पत्त्यावरती त्यांना जायचं आहे स्वतःच्या खर्चाने. ओके. अ, तर ही माहिती होती. आता बघा तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. ही लिस्टनुसार तुम्हाला जायचं आहे. आता बघा इतर चेस्ट आयडीनुसार दिलं तिथे चेस्ट आयडी आहे 00 इथून दिलेली आहे तुम्हाला चेस्ट आयडी. तर या चेस्ट आयडीनुसार तुम्ही काय करायचं की जायचं आहे. तर ही यादी तुम्हाला आहे ती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज भेटून जाणार आहे. तर जर बघाल तुम्ही तर टोटल 799 विद्यार्थी आहेत. 799 पेक्षा कमीच आहेत. एक विद्यार्थी कमी असेल. 799 एवढे विद्यार्थी असतील याच्यामध्ये. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.